नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला अध्यापन पद्धतीपैकी सहल पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता सहल म्हणजे काय आपल्याला माहित आहे. सहल पद्धतीचा विचार जर केला तर अध्यापन पद्धतीच्या या पद्धतीचा विचार जर केला तर ही अत्यंत समृद्ध अशी पद्धती म्हणून ओळखली जाते. सहल पद्धत ही अत्यंत समृद्ध पद्धती म्हणून ओळखली जाते. याचा उगमच मुळामध्ये निसर्गवाद आणि अनुभवातून शिक्षण या सिद्धांतावर झालेला आहे. आपण सहल पद्धतीचा विचार जर केला तर ही समृद्ध पद्धती म्हणून ओळखली जाते आणि ही पद्धती निसर्गवाद आणि अनुभवातून शिक्षण या सिद्धांतावर याचा उगम झालेला, या पद्धतीचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. कारण आपण आजपर्यंतचा विचार जर केला, मानवी संस्कृतीच्या उगमापासून उपपत्तीपासूनच माणूस ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी करत असताना तो अनेक प्रकारचे प्रवास करतो, भ्रमण करतो आणि त्याच्यातून ज्ञान घेण्याची ही परंपरा प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेली आहे. जेव्हा मानवाची उपपत्ती झाली, संस्कृतीचा उगम झाला, त्या संस्कृतीच्या उगमापासूनच माणूस ज्यावेळेस भ्रमंती करू लागला, प्रवास करू लागला, त्यावेळेस ज्ञान ग्रहण करू लागला. आपल्या सभोवतालच्या परीक्षणातून, परिसराच्या निरीक्षणातून त्याने अनेक गोष्टी त्यांना आत्मसात केल्या आणि नवनवीन शोध लावले. हे सर्व कशातून झालं? अनुभवातून झालं, प्रत्यक्ष केलेल्या कृतीतून झालं. त्याच्यावर आधारलेली ही पद्धती म्हणून आपण त्याला ओळखतो, त्याला आपण सहल पद्धती म्हणतो. भारतीय संस्कृतीचा विचार जर केला तर प्राचीन काळापासून शिक्षणाची प्रक्रिया कशी होती? गुरुच्या घरी जाऊन गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यावर आधारलेली होती. गुरुकुल हे गावापासून, शहरापासून, वस्तीपासून लांब त्या ठिकाणी त्याची आयोजन केलं जायचं. त्या ठिकाणची त्याची रचना असायची आणि त्या परिसरामध्ये राहून मुलांना ज्ञान आत्मसात करावं लागायचं आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावं लागायचं. हे सर्व शिक्षण कसं होतं? गुरुच्या घरी राहून, निसर्गाच्या सानिध्यात राहून त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी आत्मसात केलं जात असे. म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारलेली ही पद्धती म्हणून त्याला ओळखलं जातं. प्रत्यक्ष कृती गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जायच्या, पाठांतर करून घेतलं जायचं, अनुभव त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे दिले जायचे. त्याच्यावर आधारलेली भारतीय प्राचीन काळातील शिक्षणाची पद्धती होती. मग जागतिक स्तरावरचा विचार जर आपण केला तर जागतिक स्तरावरचा विचार करत असताना कोमेनियस या विचारवंतानं 17व्या शतकामध्ये मुलांना शिक्षण जर द्यायचं असेल, शिक्षणाची पद्धती जर राबवायची असेल तर प्रत्यक्ष वस्तू त्यांना त्या ठिकाणी देऊन त्या वस्तूचं, गोष्टीचं त्या ठिकाणी ज्ञान देणं आवश्यक आहे, अशी विचारधारा 17व्या शतकामध्ये कोमेनियस यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर 18व्या शतकाचा विचार जर केला तर रुसो यांनी एमिल या पुस्तकाच्या साह्यातून शिक्षण विषयक विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. बालकाला शिक्षण जर द्यायचं असं त्याला प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाऊन सांगितलं. त्याला निसर्गाचा अनुभव घेऊ द्या, निसर्गात घडणाऱ्या घटना प्रत्यक्ष त्याला पाहू द्या, त्या ठिकाणची परिस्थितीचं त्याला विवेचन करू द्या, त्या गोष्टी त्याला आत्मसात करू द्या, असं रुसो यांनी 18व्या शतकामध्ये सांगितलं. नदीचा अभ्यास करायचा असेल, नदीची माहिती घ्यायची असेल तर प्रत्यक्ष नदीच्या परिसरामध्ये घेऊन जा. नदीचा उगम जर पाहायचा असेल, त्याचं ज्ञान जर आत्मसात करायचं असेल तर नदीचा उगम कसा होतो हे दाखवण्यासाठी त्याला त्या ठिकाणी घेऊन जा, असं रुसो यांचं म्हणणं आहे. कारण एकदा आत्मसात केलेलं ज्ञान, प्रत्यक्ष पाहून घेतलेलं ज्ञान हे दीर्घकाळ स्मरणात राहतं, असं रुसो यांचं म्हणणं होतं. म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणातून आणि कृतीवर आधारलेली विचारधारा ही रुसो यांची होती. त्याच्यानंतर पेस्टॉलॉजी यांनी सुद्धा काय सांगितलं की प्रत्यक्ष ठिकाणावरती घेऊन जा. मुलांना जर ज्ञान द्यायचं असं तर प्रत्यक्ष त्या ठिकाणावरती जाऊन घेऊन जा, त्यावेळी त्याचं ज्ञान हे दीर्घकाळ स्मरणात राहील. मग प्रत्यक्ष ठिकाण कुठले असतील त्यांच्यामध्ये तर विविध प्रकारचे जे कारखाने आहेत, कारखान्याविषयी जर माहिती द्यायची असेल तर त्या कारखान्याच्या ठिकाणी जाऊन घेऊन जा. शेतीविषयी जर माहिती द्यायची असेल तर प्रत्यक्ष त्यांना शेतामध्ये घेऊन जा आणि त्याच्यावर आधारित माहिती त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जॉन डुई यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला आहे, कृतीतून शिक्षणावरती भर दिलेला आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष कृती आपण करणार नाही तोपर्यंत आपण ज्ञान दीर्घकाळ स्मरणामध्ये राहणार नाही, ते आपल्याला आत्मसात होणार नाही, असं जॉन डुई यांचं म्हणणं आहे. त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृती करणं हे बालकांना आवश्यक आहे आणि त्याच्यातून घेतलेलं ज्ञान हे निश्चितच दीर्घकाळ राहतं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर एडगर डेल यांच्यामध्ये, एडगर डेल यांनी सुद्धा काय केलंय, 1946 मध्ये अनुभवाचा शंकू त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे आणि त्यांच्या अनुभवाच्या शंकूतून असं अभिप्रेत होतं की व्यक्तीला जे ज्ञान येतं ते प्रत्यक्ष अनुभवातून 90% ज्ञान हे अनुभवातून त्या ठिकाणी व्यक्ती आत्मसात करतो. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला,
कोमिनियस यांनी मांडलेले विचार असतील, रुसो यांचे विचार असतील, पेस्टॉलॉजीचे विचार असतील, जॉन ड्यू यांनी मांडलेले विचार असतील, एडगेल यांचे विचार असतील, किंवा भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये असणारी गुरुकुल पद्धती असेल, तर ह्या सर्व पद्धती निसर्गवाद आणि अनुभवातून शिक्षण यावर भर देतात आणि याच्यातून सहल पद्धतीची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येते. मग नेमकं सहल पद्धत म्हणायचं कशाला? तर सहल पद्धत म्हणजे काय? तर नैसर्गिक घटकांचा किंवा नैसर्गिक घटकांच्या सानिध्यात जाऊन केलेले निरीक्षण म्हणजे सहल पद्धती होय. सहल कशाला म्हणायचं? तर नैसर्गिक घटकांच्या प्रत्यक्ष सानिध्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आत्मसात केलेली माहिती ही कशाच्या स्वरूपावर आधारित असेल? तर निरीक्षणाच्या आधारावर आधारलेली असेल आणि त्याच्यातून जे ज्ञान मिळेल ती आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहू शकतं, त्याला सहल पद्धती असं म्हटलेलं. दुसरी व्याख्या आहे एडगर डेल यांनी केलेली व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं काय की सहल ही शाळेने आयोजित केलेली अशी सफर आहे की ज्यामध्ये विद्यार्थी वर्गाबाहेर जाऊन प्रत्यक्ष वस्तू, व्यक्ती आणि प्रक्रियांचे निरीक्षण करतात. सहल पद्धती काय आहे? एक शाळेनं आयोजित केलेली सफर आहे, एखाद्या शैक्षणिक संस्थेनं आयोजित केलेली, नियोजित केलेली एक सफर आहे. त्या ठिकाणी मुलांना वर्गाच्या बाहेर घेऊन जातात आणि वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर प्रत्यक्ष निरीक्षणास येणारे प्रत्यक्ष वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा प्रक्रियांचं निरीक्षण असेल किंवा विविध प्रकारच्या घडणाऱ्या प्रक्रिया असतील, यांच्या निरीक्षणातून तो काय करतो? माहिती त्या ठिकाणी संकलित करत असतो. त्याच्यामुळे ही पद्धती उपयुक्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ओशोको यांच्या म्हणणे शैक्षणिक सहल म्हणजे काय? तर सहल ही शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली वर्गाबाहेर गटाने केली जाणारी एक अध्ययन कृती आहे. ओशो काय म्हणतात की सहल ही एक अशी प्रक्रिया आहे की वर्गाबाहेर मार्गदर्शकाच्या नियंत्रणाखाली गटाने केली जाणारी एक अध्ययनाची कृती आहे की ज्यामध्ये विद्यार्थी संशोधन वृत्ती आणि चौकस वृत्ती त्या ठिकाणी त्याची वाढीस लागते असं म्हटलं. म्हणजे सहल पद्धतीच्या साहाय्यानं मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गाबाहेर गटाने केली जाणारी अध्ययनाची कृती आहे. या कृतीतून विद्यार्थ्यामध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागते आणि चौकस वृत्ती त्या ठिकाणी जोपासली जाऊ शकते. कारण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करायचं झालं, उदाहरणार्थ नदीचा उगम असेल तर नदीचा उगम हा उंच भागावरूनच का होतो? तर त्याचा त्या ठिकाणी संशोधक वृत्तीनं आणि चौकस वृत्तीनं त्या ठिकाणी विद्यार्थी काय करेल? त्याची परिपूर्ण माहिती आत्मसात करेल. ज्यावेळेस माहिती तो आत्मसात करेल त्यावेळेस त्याची नदीची उगमाची संकल्पना ही त्या ठिकाणी दृढ झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे सहल पद्धती अध्यापनाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची हे आपल्याला लक्षात येतं. पण या सहल पद्धतीचा विचार जर केला तर सहल पद्धतीनं अध्यापन करत असताना किंवा अध्यापन करत असताना त्याला काही मर्यादा येतात. त्या मर्यादा कुठल्या असतील की प्रत्येक घटक हा आपण वर्गामध्ये सहल पद्धतीच्या साहाय्याने मुलांना शिकवू शकणार नाही. प्रत्येक तासिकेमध्ये सहलीचं आपण नियोजन करू शकणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मर्यादा येऊ शकते. कारण सहल जर म्हणलं तर मुलांना वर्गाच्या बाहेर काढावं लागेल, एखाद्या ठिकाणावरती घेऊन जावं लागेल आणि त्या ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. पण त्या ठिकाणी मर्यादा येताना दिसून येतात. मग त्याच्यामध्ये प्रत्येक तासिकेमध्ये सहलीचं नियोजन करता येणार नाही. प्रत्येक असणारा विषय असेल किंवा त्या विषयामध्ये येणारे घटक असतील, त्या सर्व घटकांचा समावेश आपण सहल पद्धतीच्या साहाय्यानं वर्गामध्ये अध्यापन करू शकत नाही. त्या मर्यादेचा भाग आपण सांगू शकतो. ही बाब कशी आहे? खर्चिक बाब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उदाहरणामध्ये पाहायचं झालं तर युरोप खंडाची माहिती मुलांना द्यायची असेल, आपल्या शेजारील देशाची, प्रदेशाची, राज्याची माहिती द्यायची असेल तर आपण प्रत्यक्ष मुलांना त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. मग अशा ज्या कृती आहेत आपण वर्गामध्ये उदाहरण दाखल्याच्या साहाय्यानं, एखाद्या मॉडेलच्या साहाय्यानं मुलांना वर्गामध्ये अध्यापनाच्या साहाय्याने समजावून सांगू शकतो. किंवा विविध प्रकारची वन असतील, जंगल असतील, वाळवंटासारख्या संकल्पना असतील किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू आहे की त्या ठिकाणी आपण मुलांना प्रत्यक्ष घेऊन जाऊ शकत नाही. अशा बाबी त्या ठिकाणी आपल्याला अध्यापन करत असताना, सहल पद्धतीचा वापर करत असताना निश्चित त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. पण शिक्षकाने जर सहलीचे आयोजन जर केले तर त्या घटकाला अनुसरून, संकल्पनेला अनुसरून त्याचा त्या ठिकाणी त्यांनी पूर्वनियोजन करणं आवश्यक आहे. पूर्वनियोजन करणं आवश्यक आहे की आपल्या कुठल्या ठिकाणाला भेट द्यायची आहे, त्याचे वैशिष्ट्य काय, महत्व काय, हे विषयाच्या दृष्टिकोनातून विचारात घेणं आवश्यक आहे. इतिहासासारखा विषय असेल, भूगोलासारखा असेल किंवा विज्ञानासारखा विषय असेल, कुठला जरी विषय असला तर त्या ठिकाणी त्याचं पूर्वनियोजन करणे, त्याचं महत्व त्या ठिकाणी ओळखणे आणि प्रत्यक्ष सहल त्या ठिकाणी घेऊन जाणं आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर
निरीक्षण अहवाल त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे की आपण त्या ठिकाणी काय पाहिलेलं आहे. ज्यावेळेस सगळी माहिती जमा होईल त्यावेळेस त्याच्यावर आधारित चर्चा होणं अपेक्षित आहे की जोपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये चर्चा होणार नाही, विचारांची देवाणघेवाण होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या भूमिका कुठल्या होत्या, त्यांनी कोणतं कार्य केलं हे निश्चित त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याच्यातून नवीन माहिती समोर येणार नाही. त्याच्यावर त्या ठिकाणी चर्चा होणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांना मिळालेलं ज्ञान हे दीर्घकाळ त्या ठिकाणी स्मरणात राहील किंवा ते स्मरणात त्या ठिकाणी राहतं. या दृष्टिकोनातून त्याचं आयोजन करणं आवश्यक आहे. कारण आपण जे एखाद्या नदी असेल, किल्ला असेल, धरण असेल, एखाद्या कारखान्याला दिलेली भेट असेल, तो कारखाना साखर कारखाना असेल किंवा एखाद्या वस्तू किंवा वेगवेगळे घटक बनवणारा कारखाना असेल किंवा एखादी बाजारपेठ त्या ठिकाणी निश्चित केलेली असेल किंवा आकाशीय निरीक्षण, त्याच्यामध्ये आकाशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या बदल असतील, ग्रह ताऱ्यांची स्थिती असेल, चंद्राचे बदलणारे वेगवेगळ्या कला असतील, ते आपण अवकाश निरीक्षणातून किंवा आकाशाच्या निरीक्षणातून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याचबरोबर प्रत्यक्ष निसर्गात भेट देऊन, प्रत्यक्ष निसर्गामध्ये भेट देऊन आपण त्या ठिकाणची परिसर कसा आहे, त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, वनांची संख्या किती आहे, झाडं कोणकोणती आहेत, औषधी वनस्पती कोणत्या आहेत, मानवासाठी उपयुक्त कोणत्या बाबी आहेत, मग त्या परिसरामध्ये प्राणी कुठले कुठले वास्तव्य असतात, या अनेक गोष्टी आपण प्रत्यक्ष सहलीच्या साह्यातून, निसर्गाच्या भेटीच्या साह्यातून त्या बाबी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आत्मसात करू शकतो. विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये त्या ठिकाणी भर पडताना दिसून येते. म्हणजे ह्या सर्व बाबींचा विचार जर केला तर सहल पद्धती अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर सर्व घटकाला उपयुक्त जरी नसली तर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार जर केला, त्यांची चिकित्सक वृत्ती वाढीस लावण्यासाठी, संशोधन वृत्ती वाढीस लावण्यासाठी, निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी सर्व बाबींचा यात विचार जर केला तर ही पद्धती आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त ठरताना दिसून येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.